द्रोणाने अर्जुनावर प्रेम केलं, पण एकलव्याला नाकारलं. पक्षपात हा गुरुलाही लहान करून टाकतो. कर्णाला आयुष्यभर प्रेम हवं होतं, स्वीकार हवा होता. जिथे माणसाला स्वीकार मिळत नाही तिथे तो चुकीच्या माणसाशी आयुष्यभर नातं जोडत राहतो. दुर्योधनाने कर्णाला मान दिला म्हणून कर्ण शेवटपर्यंत त्याच्यासोबत उभा राहिला. माणूस उपकारापेक्षाही स्वीकाराचा जास्त ऋणी असतो. द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी सभेत अनेक नाती बसली होती. पितामह होते, गुरु होते, राजे होते, ज्येष्ठ होते, पण कुणीच उभं राहिलं नाही. त्या दिवशी समजलं की नातं म्हणजे फक्त रक्ताचं नसतं. अन्यायाच्या वेळी जो तुमच्या बाजूला उभा राहतो तोच आपला असतो. कुंतीने सत्य लपवलं आणि त्या एका सत्याच्या ओझ्याखाली कर्ण आणि अर्जुन या दोघांचं आयुष्य भरडलं गेलं. नात्यांमध्ये उशिरा सांगितलेलं सत्य कधी कधी खोट्यापेक्षाही जास्त वेदनादायी देते. अभिमन्यूला चक्रव्यूहात सगळ्यांनी मिळून मारलं, कारण एकटा माणूस कितीही मजबूत असला तरी तुटू शकतो. नात्यांची खरी परीक्षा एखादा माणूस एकटा पडला तेव्हा सुरू होत असते.